अजित पवार सकाळी मुंबईहून खासगी विमानानं बारामतीच्या दिशेने रवाना झाले. सकाळी 9 ते 9:15च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न झाला. वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारच्या शेतात जोरानं आदळलं. विमान कोसळताच विमानानं काही सेकंदातच भीषण पेट घेतला आणि बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागले. आणि त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. आपण पाहतोय सध्या अजित पवारांना घेऊन ॲम्ब्युलन्स रवाना झालेली आहे. मदत केली माझ्या प्रत्येक कामात. दादा मला काय ताकद द्यायची. ठीक आहे, राजकीय मतप्रवाह जर वेगवेगळे होते, त्यांना दादांचं त्या दिवशीचं प्रेम आजपर्यंत शेवटपर्यंत त्याच पद्धतीने माझ्यावर होतं कधी पण. आणि ठीक आहे, मी सुद्धा माझं सुद्धा त्याच पद्धतीने दादांबद्दल आपुलकी प्रेम असायचं. कारण एकदम दिलदार माणूस आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस होता. सर तुम्ही हिंदीमध्ये सांगते तुम्ही का हिंदीमध्ये सर पीटीआई थोड़ा डाउन करो भाई. महाराष्ट्र के राजकारण में बहुत बड़ी दुर्घटना है. आज तक के इतिहास में ऐसी दुर्घटना नहीं हुई. अजित दादा का जाना कोई परिवार का नहीं, पूरा महाराष्ट्र का नुकसान हो गया है. हमारे जैसे बहुत लोगों को दादा ने यहाँ तक बिठाया था. आपकी अंतिम बार क्या बात हुई और क्या किस तरीके से? पुणे महानगर पालिका और पिंपरी चिंचवड महानगर पालिका में इलेक्शन के टाइम हम दादा के साथ ही आखिरी मुलाकात हो गई. आज का दिन आपण पाहतोय खासदार निलेश लंकेंना सुद्धा अश्रू अनावर झाले. कारण ही बातमीच प्रत्येकासाठी अत्यंत दुःखद आहे. राजकारणामध्ये अनेक मतभेद होतात, मनभेद होतात, अनेकांची मनं दुरावली जातात. पण काही माणसं अशी असतात ज्यांच्या जाण्यानं प्रत्येकाला त्रास होतो. त्यातलंच एक नेतृत्व म्हणजे अजित अनंतराव पवार. आज अजितदादांच्या जाण्यानं प्रत्येक क्षेत्रामधून शोक व्यक्त केला जातोय. आमदार अमोल मिटकरी सुद्धा बारामतीच्या दिशेनं रवाना झाले. धनंजय मुंडे सुद्धा बारामतीकडे निघालेले आहेत. जशी बातमी मिळाली तशाच खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या सुद्धा दिल्लीहून बारामतीच्या दिशेनं रवाना झाल्यात. पार्थ पवारही बारामतीमध्ये काही वेळात पोहोचत आहेत. अत्यंत दुःखद अशी बातमी सध्या महाराष्ट्राला न पचणारी अशी बातमी आज बघावी लागतीये. अजित पवारांचं काम, अजित पवारांचं नेतृत्व, अजित पवारांचं कर्तृत्व, अजित पवारांचं वक्तृत्व हे कायम महाराष्ट्राच्या आता लक्षात राहील. एक निर्भीड नेता, एक स्पष्ट वक्तेपणा आणि कायम परखडपणे बोलणारं, जे मनात आहे तेच बोलणारं असे अजितदादा होते.
कायम कधीच खोटी आश्वासनं न देता जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही आहे असं ठामपणे कायम वारंवार ते निदर्शनास प्रत्येकाला आणून द्यायचं आणि त्यांचा हाच स्वभाव सबंध महाराष्ट्राला आवडीचा होता. आपण पाहतोय छगन भुजबळ सुद्धा बारामतीच्या दिशेने रवाना झालेत. अजितदादांना घेऊन ॲम्ब्युलन्स रुग्णालयामध्ये पोहोचलेली आहे. या विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू, ज्याच्यामध्ये अजित पवार सुद्धा आहेत. 6चे 6 जण या विमान अपघातामध्ये दगावलेत. मित्र रहे, उनके मेरे पारिवारिक संबंध रहे, बहुत कर्मठ, अच्छा प्रशासक और विकास की दृष्टि रखने वाले ऐसे वो नेता थे. उनके जाने से बहुत बड़ा नुकसान हुआ है. उनके परिवार को भी काफ़ी उनके ऊपर भी एक बड़ा हादसा हुआ है. मुझे लगता है कि भगवान उनको ये जो घटना हुई है इसका दुख सहन करने की ताकत दे. मैं व्यक्तिगत रूप से और पार्टी के तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगी को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. भगवान उनके आत्मा को शांति दे, यही ईश्वर चरणों में प्रार्थना करता हूँ. नमस्कार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सुद्धा अजितदादांच्या जाण्यावरती शोक व्यक्त केलाय. मुंबईमध्ये पदवीपर्यंत त्यांनी शिक्षण आपलं पूर्ण केलं होतं. महाराष्ट्रातले जेवढे सहकारी कारखाने आहेत, साखर कारखाने आहेत, त्याच्यावरती एक पकड अजितदादांची होती. सहकार क्षेत्र और बहुत दुख लगा मुझे, और दुखद घटना थी. आज जितना दुख करूँ उतना कम है, क्योंकि मैंने उनके साथ जब हमारी कांग्रेस और महा विकास आघाड़ी ये दोनों गवर्नमेंट थी, जब कांग्रेस राष्ट्रवादी की गवर्नमेंट थी 2009 से 14 तक और 19 से लेकर 21 तक जब महाविकास आघाड़ी की सरकार थी,